नंतर हे पहा, संन्यास धर्मामध्ये, 1 मिनिट घेतो गुरुनाथ बाबा, एकच. संन्यास धर्मामध्ये मुलगा जर संन्यासी झाला, आंधळे बाबा 22 वर्षाचा, दीक्षा घेतली, संन्यासी झाला, सगळ्या विधी उरकला, तर मुलगा 22 वर्षाचा उभा राहतो आणि त्याचा 65 वर्षाचा बाप पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो. तरी मुलगा वाकत नसतो, तो विधी आहे, उजवा हात वर करतो. हे पहा, हा कोणाला अनुभव येऊ नये, पण याच्यात काही पुरुष मंडळी असेल, अर्धांगिनी गेल्यानंतर काय होतं हे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. 2 चाकावरचा हा संसाररूपी गाडा आहे. एक चाक मोडून पडलं ना तर गाडा घराच्या पुढं धुळखात पडतो जन्मभर. मजा गेली जीवनातली. लक्षात घ्या, किती प्रेम असू द्या तरी पत्नीसारखी सेवा पतीची कोणीच करू शकत नाही. निसंकोच शब्द तिच्या ठिकाणी आहे, निसंकोच. तिला सेवा करण्यामध्ये संकोच वाटत नाही. बरं, पतीचंही प्रेम पत्नीवर असतं देशपांडे काका, पतीचंही असतं. ते लेकरू आडवं आलं म्हणजे घाईघाई डॉक्टर येतात. पाटील पाटील इकडे या, पाटील आले. 2 पैकी 1 जगेल, एक तर बाळ जगेल, नाही तर बाळाची आई. आणि वेळ कमी आहे, लवकर सांगा. पाटलाचे डोळे भरून येतात. खरं सांगू डॉक्टर, लेकरू मेलं तरी चालेल, फक्त माझी मंडळी जगवा साहेब. हे मनापासूनचं असतं, लक्षात घ्या. एवढं प्रेम पतीचंही असतं. आणि ती गेल्यावर काय होत असेल, ज्याची अर्धांगिनी गेली त्याला विचारा. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. मग कशात लक्ष लागत नाही. अरे, सुनाचं प्रेम असू द्या, बहिणीचं प्रेम असू द्या, तरी ती सेवा जी पत्नी करत असते. तुमची जर कंबर दुखत असेल, झेंडू बाम लावून मागू शकत नाही तुम्ही सुनांना, सुनाई लावून देऊ शकत नाही, बहिणी नाही लावत. पण कंबर दुखली ना तर दार बंद करल, साडीचा पदर खोल आणि निसंकोचपणे आपल्या पतिदेवाची सेवा करल ती अर्धांगिनी. आणि